सकाळचे 6 वाजले होते आणि वातावरण खूप मस्त प्रसन्न झालं होतं. सूर्यदेव सुद्धा वरती आले होते आणि रात्री अक्कलकोटवरून आल्यानंतर अचानक धो-धो असा पाऊस आला आणि त्या पावसामुळं सगळं वातावरण एकदम भारी झालं होतं आणि दारात मस्त असा पारिजातच्या फुलाचा भरपूर सडा पडला होता. पण रात्रीच्या पावसाने ना आपल्या आंब्याच्या झाडाच्या बऱ्याच कैऱ्या सुद्धा गळल्या होत्या. हे बघून मात्र दुःख होत होतं. पण निसर्गाच्या पुढं चालतं का कोणाचं? नाही चालत. मस्त असं ना वेली मोगऱ्याला सुद्धा फुलं आली होती. त्यामुळं पूर्ण अंगणात आणि बाहेर घरापुढं फिरताना मस्त असा या फुलांचा वाऱ्याच्या झुळकेबरोबर सुगंध दरवळत होता. त्यामुळे सकाळ सकाळी असं फिरलं, लवकर उठलं ना मन तर प्रसन्न होतंच. काल अक्कलकोटवरून येताना डीमार्टमध्ये गेलो होतो आणि काय काय शॉपिंग केली हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. त्यामुळे आजचा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा, आज आपल्या ना केसरी गुलाबाला सुद्धा खूप दिवसांनी मस्त असं फुल आलं होतं. फूल बघून खूप मस्त वाटत होतं एकदम आणि त्याला सुद्धा मंद मंद असा वास आहे बरं का. आणि रात्री सुटलेल्या पावसाने आणि वाऱ्याने. आता हे सीताफळाचं का रामफळाचं झाड आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणखीन तर मला काही ओळखता आलं नाही, पण सीताफळ किंवा रामफळासारखीच पानं दिसत आहेत त्याची. आणि हे जास्वंदाचं झाड आहे ना पूर्ण वाऱ्यानं असं कोलमडलं होतं. आता याला ना बांधून घ्यावं लागेल. घरात आले आणि म्हटलं मस्त असं स्वयंपाक करून घ्यावा. इथं स्वतःसाठी अगोदर ना कडक असा अद्रकवाला चहा ठेवून घेतला होता. आता म्हटलं अगोदर चहा वगैरे घ्यावा, नंतर देवपूजा वगैरे करून घ्यावी. मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय काय आणले डीमार्टमधून ते दाखवते. आमच्याजवळ काही असं डीमार्ट नाही. आम्हाला डीमार्टला जायचं म्हटलं तर एकतर सोलापूरला जावं लागतं किंवा एकतर पंढरपूरला. पण आवर्जून काय आपण तेवढ्या गोष्टीसाठी जात नाही ना. पण असं योगायोगी जाणं झालं तर आम्ही जात असतो. आणि कोणकोणती माझी डीमार्टची शॉपिंग असते ते दाखवतेच तुम्हाला. चहा मस्त असा करून घेतला, पिऊनही घेतला. त्यानंतर म्हटलं भाजी टाकून घ्यावी. इथं ना आज फ्लावरची मस्त अशी भाजी बनवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवली होती, त्यामुळे रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. बारीक चिरलेला कांदा आणि लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण आणि चवीपुरतं काळं तिखट आणि मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि स्वच्छ धुतलेला फ्लावर हे सगळं तेलात टाकून मस्त फ्लावर वाफवून घेतला होता आणि मस्त झाला होता एकदम. तुम्ही कशी करता फ्लावरची भाजी हे कमेंट करून नक्की सांगा. आमच्या घरी तर सुक्कीच भाजी बऱ्याच जणांना आवडते, मात्र मोठ्या लेकीला माझ्या काही ही भाजी बिलकुल आवडत नाही. आता बघू. आणि इकडं बघा भाजी पण शिजून झाली होती, तोपर्यंत माझी कणिकसुद्धा मळून झाली होती. कणिक एक 15 मिनटं मळून ठेवली ना मस्त मऊसूत चपात्या होतात. आणि हे बघा, एक दिवस गावाला जाऊन आलो ना तर किती पसारा पडलाय समोर बघतच असाल. असं वाटतं की जणू काय 8 दिवसाची सुट्टी वगैरे घेऊन आलोय की काय. आणि या व्हिडिओमध्ये जितकं स्पीड आहे ना, असं कधी कधी वाटतं का आम्हाला तसं स्पीड लावता आलं असतं तर किती भारी झालं असतं. एवढा पसारा का झाला होता तर जाताना ना पाण्याच्या बॉटल्स वगैरे घरून नेल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाणी तर पिण्यासाठी खूप लागतं. त्यामुळे रात्रीच्या 10 वाजताच भरपूर पाण्याच्या बॉटल्स भरून ना फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या होत्या. त्यामुळे अगदी 4-5 वाजेपर्यंत पूर्ण पाणी थंड होतं. फक्त 2 पाण्याच्या बॉटल आम्ही विकत घेतल्या. मस्त बघा, सगळं आमचं काल देवदर्शन वगैरे झालं होतं. आणि त्यानंतर येता येता 5 मिनिटासाठी आईकडं पण जाऊन आले होते. तिथं काही मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण दिवसभर फार कंटाळून गेलो होतो. कारण अक्कलकोटला गेलो, त्यानंतर येता येता सोलापूरमध्ये आलो, डीमार्टमध्ये थोडीफार खरेदी केली आणि तिथून लगेच बाळ्याचं खंडोबा आहे तिथलं सुद्धा दर्शन घेतलं. उन्हाने ना खूप जीव हैराण झाला होता, त्यामुळं मग आईकडे गेल्यानंतर शूट घेतला नाही. आईनं येताना ना म्हणजे भावानी भाऊजाईनी मोठ्या शेतातल्या शेवग्याच्या शेंगा, कांद्याची पात वगैरे दिली होती. त्यामुळे सगळा पसारा पडला होता. सकाळची देवपूजा केल्यानंतर देवाचे कपडे वगैरे पण स्वच्छ धुतली नव्हती. त्यामुळे मग इथं कृष्णानी आणि मी मिळून मस्त असं एक अर्ध्या तासात सगळंच आवरून घेतलं. म्हटलं ही कांद्याची पात, शेवग्याची शेंग चिरून वगैरे ठेवली ना तर फ्रीजमध्ये पटकन भाजी टाकता येते. म्हटलं हे सगळं आवरून घ्यावं आणि नंतर डीमार्टची शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करावी. तुमच्या घराजवळ वगैरे असं डीमार्ट आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तिथून बघा, ज्या घरात म्हणजे रिलेटेड वापरायच्या वस्तू आहेत ना, निरमा, साबण याच्यावरती खूप ऑफर्स असतात. त्यामुळे मला डीमार्ट आवडतं तेवढ्या गोष्टींसाठी बरं का. डाळी वगैरे मला वाटतं की तिथं थोड्याशा महाग असतात. आणि इथं बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत आमच्या दोघींचं सगळं किचन आहे ना मस्त असं क्लीन करून झालं. आणि अशी थोडीफार तयारी केली ना दुसऱ्या दिवशीचा वेळ वाचतो. आणि मग मी तुमच्याबरोबर ना व्हिडिओ एडिटिंग करून व्यवस्थित वेळेवरती व्हिडिओ पोचवत असते. आता कृष्णाला सुट्टी आहे त्यामुळे तिची मात्र मला ना कामात भरपूर मदत होते. देवपूजा करणं असू द्या किंवा भाज्या निवडणं असू द्या, सगळ्या गोष्टींमध्ये तिची मला फार मदत होते. आणि बघा, सुरुवातीला मी तुम्हाला किचन दाखवलं होतं आणि आत्ता बघा आवरल्यानंतर कसलं मस्त आपलं किचन दिसायला लागले. काय
काल अक्कलकोटवरून येताना सोलापूरचं डीमार्ट भरपूर मोठं आहे आणि माझी खूप इच्छा होती की ही ताटं घ्यायची. खास ही ताटं घ्यायसाठी आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. ही खूप मस्त वाटते बघा, डिझाईन दाखवते तुम्हाला. आणि आमच्या इथं काही जवळ म्हणजे अकलूजमध्ये तर डीमार्ट नाहीयेच, सोलापूर आणि पंढरपूरला आहे. पण शक्यतो जाणं होत नाही, वर्षातनं एखाद दुसऱ्या वेळेस आम्ही डीमार्टला जात असतो. ज्या ज्या वस्तू स्वस्त आहेत किंवा माझी शॉपिंग काय असते डीमार्टची ते बघा आज तुम्ही स्किप न करता. तर ही 2 अशी ताटं घेतली बघा, खूप सुंदर आहेत. सेम सेम म्हणजे डिझाईन आहे ह्याची. आणि ताटं कधी पण कुठून पण ताटं विकत घेताना ना खाली ठेवून बघायचं ताट असं फिरतंय का खाताना. मग त्यामुळं ना नाही तर परत काय असे डगडगते ताटं, त्यामुळे तसं नाही, बघून घ्यायचं ताट तिथं ठेवून. तर ही 2 ताटं घेतली मी आणि हे एकच शिल्लक होतं तिथं. मला इतकं आवडलं ना, ही 2 असती ना तरी पण मी दोन्ही घेतली असती. तर हे पण सुंदर ह्याचं एकदम असे ठोके असल्यासारखे डिझाईन आहे. आणि हे एक मोठ्या साईजचं ताट आहे, हे बघा खूप छान आहे हे पण. तर ही 4 ताटं घेतलीत मी. पहिली शॉपिंग तर डीमार्टची ही. इथं समोर जी चप्पल बघताय ना ती दिदोसाठी स्लीपर घेतली, कारण आता स्लीपर वगैरे बाहेर जर आम्हाला झाडून वगैरे काढायचं म्हटलं ना सारख्या लागतात, म्हणून स्वस्तात मस्त तिथे छान असतात स्लीपर, म्हणून मग स्लीपरचे 2 जोड घेतले, एक दिदोसाठी आणि एक माझ्यासाठी. आणि तिघींच्या केसासाठी तेल खूप लागतं आणि मी घरीच तेल बनवते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे यावेळेस ना डीमार्टमधून पॅराशूट ऑइलची खूप मोठी बॉटल आणली, जेणेकरून बाकीचे तेल ॲड करून ना मी 2-3 वेळा तेल बनवू शकेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा सोसायटी चहा आमच्यात सगळ्यांना आवडतो म्हणून हा 1 किलोचा पॅक आणला. आणि आता कृष्णाला सुट्टी आहे ना, शक्यतो माझी दोन्ही लेकरं अजिबात 2 रुपये सुद्धा कधी विचारल्याशिवाय खर्चत नाहीत, कुठला हट्ट करत नाहीत. म्हणून मग त्या दोघींना पण सांगितलं, तुम्हाला जर काही खायला घ्यायचं असेल ना तर ते घ्या. तर त्या दोघींनी बघा ते लेजचं एक पॅकेट घेतलं होतं, काहीतरी 30-35 रुपयेचं. दुसरं पण तसंच काहीतरी असं त्या दोघींनी खायला घेतलं होतं. आणि हे नवीन आता मिल्केस्टचे म्हणून बिस्किट्स निघालेत, त्याचे 2 फ्लेवर आहेत. इथं आमच्या इथं जर घ्यायला गेलं ना ते 50 रुपयाला त्या बिस्किटचा पॅक आहे आणि तिथं एक पॅक 38 रुपयाला बसला. आणि दुसरं म्हणजे हे सर्फ एक्सेल एक मोठा पाऊच घेतला 1.5 का 2 किलोचा. आणि दुसरा घडी डिटर्जंटचा 3 किलोचा पॅक घेतला, म्हणजे खूप दिवस आता मला जाता येते. त्यानंतर गालाचे ना किचन नॅपकिन्स असतात, ते 99 रुपयाला 4 येतात छोटे छोटे, ते एक पॅक घेतलं होतं. आणि हे छोटे किचन टॉवेल्स आहेत ना ते सुद्धा 4 घेतलेत, हे काहीतरी 59 का 49 रुपयाला होते. आणि सारखं सारखं जाणं होत नाही, त्यामुळं हे तर खूप गरजेची गोष्ट आहे, त्यामुळे हे 4 घेतले होते. हा डस्टबिन एक घेतला होता. आणि जी काही मी ताटं सुरुवातीला दाखवली ना त्या ताटामध्ये ठेवण्यासाठी ह्या वाट्या घेतल्या होत्या. खरं तर मला छोट्या वाट्या पण हव्या होत्या, पण तिथं काय मला जास्त वाट्या भेटल्या नाहीत, म्हणजे शिल्लक नव्हत्या, त्या घेतल्या. आणि अक्कलकोटमध्येच ना चोळप्पा महाराजांच्या मठाच्या शेजारी वेगवेगळ्या प्रकारचे पापड शेवया भेटतात, तर तिथून ना या 100 रुपयाच्या गव्हाच्या शेवया घेतल्या होत्या आणि खूप मस्त असतात. एका ताईंनी मला अगोदर तिथं गेल्यानंतर आणल्या होत्या आणि एक पॅकेट दिलं होतं. म्हटलं चला आलोच आहे ना तर एक पॅकेट घेऊन जाऊया, म्हणून हे घेतल्या होत्या. तर कसा वाटला आजचा हा डीमार्ट शॉपिंगचा व्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर